चला मॅचला सुरुवात करायची. कुणाल साहेब, यस. मंदार देसाई, टीम मॅनेजर TCC, चला प्लीज सर्वांना पाठीमागे घेऊन घ्यायचंय. प्लीज चला चला, विनंती असेल मॅचला सुरू करायचे. प्रेक्षक वर्ग, 2 दिवस भरपूर हेल्प राहिली. चला शेवटचे काही क्षण आहेत त्याला अजून गोड करूयात. चला मेगा फायनल, महाअंतिम 16 मेगा फायनलची मॅच, GPL पर्व पहिलं. 12th मॅन TCC टीम अजून आला नाहीये. TCC इकडे या, मुख्य व्यासपीठावरती या. आणि आर्यन 11 तुमचा देखील 12th मॅन इकडे या. TCC 12th मॅन प्लीज. अवधूत स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकरचं नाव नाही माहितीये. प्लीज प्लीज. विनीत मिस्त्री, विनीत आहेत 12th मॅन, प्लीज लवकर या. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय काही मान्यवर अतिथी आमच्या समेत जुडले गेलेत. यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. परंतु नाव बॅक टू द क्रिकेट, मैदानाच्या दिशेने जाऊयात. फायनलची अंतिम मॅच चालू आहे. GPL एडिशन 1. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. पॅट्रिक यांना आपण पाहतोय लेफ्ट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या एष्टीकडून स्ट्राईक वरती आपण पाहतोय अवधूत यांना. पहिला चेंडू मेगा फायनल. गोराईकर काय करताय? वाजवा टाळ्या या पहिल्या बॉल साठी फायनलच्या. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की जागतिक महिला दिन 8 मार्च जोरदारपणे साजरा केला. परंतु एक महिला, ती फक्त आणि फक्त ती महिला नाहीये. ती आई आहे, ती बहीण आहे, ती आजी आहे, ती मावशी आहे, ती आत्या आहे. आणि ती येणाऱ्या भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि असंच एक भारताचं उज्ज्वल भविष्य जे मात्र आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या माध्यमातून मुंबई परिसरामध्ये ज्यांच्या खांद्यांवरती सर्वाधिक मोठा भार दिला गेलाय, अर्थातच मुंबई शहर महिला अध्यक्ष आज ते मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. यांचा एक विशेष सन्मान मात्र आम्ही करणार आहोत. तर मॅडम आपण पुढे यायचंय. आपला एक विशेष मान सन्मान, आदर सत्कार आज मात्र आम्ही पार पाडतोय, याचा आपण स्वीकार करावा. एक खूप मोठं नेतृत्व आहे, एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे जे मात्र सातत्याने समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येकाला हवं हवं वाटतंय. आणि आज या व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान मात्र आपल्या व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. आणि प्रियाताई एकच सांगेन, अक्षय आमचा भरपूर जिवलग मित्र आहे आणि प्रत्येक वेळेला अक्षयचं भरपूर असा सपोर्ट आम्हाला राहतो. त्याच्यात तुम्ही मातोश्री आहात, याहून अधिक महत्वाचं आहे की तुम्ही आमच्या देखील मातोश्री आहात. आणि तुम्ही आज आलात, या स्पर्धेला खूप मजा आली. त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतो की वंदनाताई लांडगे मुंबई सरचिटणीस, त्याचबरोबर चंद्रिकाताई हर्चेकर मुंबई सरचिटणीस, त्याचबरोबर आपण पाहतो की संजीवनी ताई कोलते जोगेश्वरी तालुका अध्यक्षा आणि रोहिणीताई तांबे वॉर्ड अध्यक्षा. तुमचा देखील शब्द सुमनाने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा वेळ जर का सांगायचा म्हणलं तर जेवणाचा कार्यक्रम आटपून भांडी धुवायचा आहे, परंतु तुम्ही इथे आलात, खऱ्या अर्थानं खूप मजा आली. कारण की महिलांचं असं असणं, कारण की भरपूर वेळेला असं आपण पाहतोय की महिला म्हणलं की 4 भिंतींच्या आडमध्ये चूल आणि मूल हे समीकरण त्यांच्या पाठीशी ठेवलं गेलंय. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन महिलांनी ज्या प्रकारे प्रगती केली आणि आज खूप अभिमानाची गोष्ट आहे, प्रियाताईंच्यावरती विश्वास ठेवून आज तुम्ही आमच्या समेत आलात, याबद्दल नक्कीच मी तुमचा आभार व्यक्त करतो. मॅच चालू राहील. GPLच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. GPL सीझन 1 एडिशन पहिलं, पर्व पहिलं, संस्करण पहिलं. पॅट्रिक्स अप्रतिम वेगवान चेंडू, यष्ट्यांच्या अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यांवरती चेंडू पडतोय. क्षमा व्यक्त करतो, कॉमेंट्री थांबवली गेली कारण की व्यासपीठावरती काही सन्मान होत आहेत. यस, थँक्यू सो मच. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती, जरूर आम्ही थोड्याच वेळामध्ये प्रक्षेपित करतोय. 5 धावा झाल्यात, 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. मागच्या मॅच मध्ये पॅट्रिक्सच्या विरोधामध्ये अक्षरशः तुटून पडले होते फलंदाज, परंतु यावेळेस मात्र पॅट्रिक्सने कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. सर्वांना विनंती असेल
तर पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा मात्र जाऊन थांबलेले आहेत 7 बिनबाद. मित्रांनो, टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटला मिळालेलं हे ग्लॅमर आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर पॅशन ते प्रोफेशन हा जो टेनिस क्रिकेटचा प्रवास राहिलाय याच्यामध्ये असे असंख्य सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी मात्र आता टेनिस क्रिकेटला आपलं सर्वस्व समजून घेतलंय की काय. असे भरपूर खेळाडू आहेत गल्ली बोळातून निघाले परंतु आज त्यांची चर्चा जगाच्या पाठीवरती 7 समुद्रा पलीकडे केली जाते आणि असे असंख्य खेळाडू मुंबई परिसरातले आहेत ज्यांनी मात्र आपल्या मेहनतीच्या जीवावरती हे सर्व काय करून दाखवलं. परंतु मित्रांनो, सर्वाधिक महत्त्वाचं तेव्हा असतं जेव्हा तुम्हाला एखाद्या टीम मध्ये पहिली संधी मिळणं आणि जेव्हा तुम्हाला पहिली संधी मिळते तिथून तुम्ही क्लिक होता, तुम्ही सर्वांच्या नजरेच्या समोर येता, मग तुम्हाला ह्या टीमचा फोन येतो, त्या टीमचा फोन येतो, हारो जितो तुम्हाला मिळतं, ट्रॅव्हलिंग मिळतं. परंतु हे सर्व काय पार पाडत असताना ती जी पहिली नामी संधी असते ना, तो देणारा सर्वाधिक मोठा दानशूर असतो. आणि असे कित्येक सारे खेळाडू ज्यांनी मात्र घडवले, जे आज मात्र इंटरनॅशनल टेनिस क्रिकेट खेळत आहेत, अशा असंख्य साऱ्या खेळाडूंना ज्या या बोरिवलीने घडवलं, अशा बोरिवली बॉईजचे सर्व आदरणीय सुभाषजी कोलापते सर आज मात्र आमच्या समेत जुडले गेलेत आणि यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. मी राहुल सावंत साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं. आपले शुभ हस्ते आपण सुभाष सरांचा एक विशेष सन्मान करतो. सुभाष सर इथे यायचं स्पेशल मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, टेनिस क्रिकेट आणि याच्यावरती एखादं पुस्तक लिहिलं गेलं तर वावगं ठरणार नाहीये. एक मोठी आख्यायिका लिहिली गेली ती देखील वावगं ठरणार नाहीये. परंतु ज्या वेळेला हे पुस्तक लिहिलं जाईल त्या पुस्तकामध्ये एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल आणि त्या पानाचं नाव असणार आहे बोरिवली बॉईज आणि त्याच्या खाली नाव असेल सुभाषजी कोलापते सर. असंख्य सारे युवकांना घडवणारे, असंख्य साऱ्या युवकांना घडवणारे, असंख्य साऱ्या खेळाडूंना घडवणारे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता जे खेळाडू घडवले गेलेत याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान केला जातो. त्यांच्याच तालमीमध्ये घडलेला आपला सर्वांचा लाडका बाबा सर, थांबायचं 1 मिनिट इथे. बाबा यांनी खूप आवर्जून तुमचा सन्मान केला. मला सांगितलं की प्रशांत, आज मी यशाच्या उंच शिखरावरती जरूर आहे आणि याच्या मागचं खरं कारण काय असेल तर ते म्हणजे सुभाष सर. सर, एक छोटीशी मुलाखतच जणू म्हणा किंवा एक छोटासा चर्चासत्र चालता बोलता आपण इथे कंप्लीट करून टाकूयात. सर्वप्रथम मोस्ट वेलकम तुमचं. काय सांगाल एकंदरीत GPL बद्दल, पहिली स्पर्धा आणि डे नाईट? GPL ही खूप आधी अनाऊन्स झाली आणि त्याच्यासाठी ही मुलं 2 महिने मेहनत करतायत आणि ती मी स्वतः अनुभवलेली आहे. आत्ताच मी पण एक स्पर्धा बोरिवलीसाठी आयोजित केली होती. त्यामध्ये केवढे कष्ट लागतात त्याची जाणीव मला आहे आणि त्याच्यामुळे ह्या मुलांनी एवढी मेहनत केलेली आहे गेली 2 महिने. कारण प्रीमियर लीग करणं हे सोपं काम नाही आहे. कोणती स्पर्धा तुम्ही भरवा काही प्रॉब्लेम नाही, पण प्रीमियर लीग करणं हे सोपं काम नाही आहे आणि ती ही GPL स्पर्धा या ठिकाणी ती पण डे नाईट म्हणजे अतिशय हा एक चांगली गोष्ट आयोजित केलेली आहे आणि एवढ्या खेळाडूंना याच्यामुळे प्लॅटफॉर्म मिळतोय. खूप चांगले टेनिस क्रिकेटचे प्लेयर्स याच्यातून निघून येतील आणि नक्कीच त्यांना पुढे संधी आपण देऊ की ते चांगलं क्रिकेट अजून पुढे खेळतील. सर, जाता जाता एक प्रश्न मी निश्चित स्वरूपाने तुम्हाला विचारतो. भरपूर सारे खेळाडू मुंबईने दिले, असे असंख्य सारे लेजेंडरी खेळाडू राहिले जे दृष्टी पटलाकडे आहेत, परंतु आता टेनिस क्रिकेटला ग्लॅमर मिळालेत. या ग्लॅमरच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना या युवकांनी कशा प्रकारचं भान ठेवलं पाहिजे, कशा प्रकारचं ॲटिट्यूड ठेवलं पाहिजे, कशा प्रकारे स्पर्धांना पाहिलं पाहिजे, याच्याबद्दल 2 शब्द. सर्वप्रथम आपला फिटनेस ठेवला पाहिजे. तुम्हाला त्या लेवलला खेळायचं असेल तर तुमचा फिटनेस असला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर तुम्ही जे काही क्रिकेट खेळाल ते अतिशय इमाने इतबारे खेळायला पाहिजे. त्याच्यामध्ये हॅलो क्रिकेट खेळताना क्रिकेटचे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी लागणारा एक इमानदारपणा जो लागतो जो क्रिकेटमधनं मिळतो आणि हा इमानदारपणा तुम्हाला कायम ठेवायला पाहिजे. आणि ज्या संघातनं तुम्ही सुरुवात केली आहे या संघाला कधी आयुष्यात विसरायचं नाही आहे. ज्यांनी तुम्हाला संधी दिली, आजही आमच्या परिसरातील थॉमस रॅस फ्री असेल तरी सुद्धा त्याच्या दहिसर बॉय. 1 मिनिट. तर सरांनी खूप चांगला उल्लेख केला थॉमस बद्दलचा. आज थॉमस यशाच्या उंच शिखरावरती आहे, परंतु थॉमस बद्दल ते पुन्हा एकदा सर. आजही थॉमसला वेळ असेल तरी सुद्धा तो फोन करून दहिसर बॉईज या संघासाठी खेळतो. का? कारण त्याला माहिती आहे की हा त्याचा मूळ संघ आहे. जर त्या दहिसर बॉईजची एंट्री नसेल तर मला फोन करून खेळणार,
दहिसर बॉईज नाहीतर बोरिवली बॉईज. म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठीचा त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या ठरवल्यामुळे आज तो एवढा मोठा झाला. त्यांनी स्वतःमध्ये एक डिसिप्लिन ठेवलं आहे क्रिकेटचं आणि त्या डिसिप्लिनमुळे आज थॉमस हा एवढा मोठा खेळाडू झाला. थॉमसचं उदाहरण हे सगळ्यांना माहितीतलं आहे. त्याच्यापेक्षा अजून एक तुम्हाला आपल्या परिसरातलं उदाहरण सांगतो. आत्ताच मला ज्या व्यक्तीने सत्कार केला तो म्हणजे राहुल सावंत. हा ISPL खेळलेला खेळाडू आहे, पण ज्या वेळेला तो फ्री असेल तेव्हा त्याच्या एरियाच्या टीममध्येच खेळणार आणि जर एरियाच्या टीमची मॅच नसेल तरी सुद्धा तो माझ्या टीममध्येच येणार. म्हणजे एवढी कमिटमेंट आज ह्या खेळाडूंनी ठेवलेली आहेत आणि त्यांनी क्रिकेटची एवढी कमिटमेंट ठेवली आहे म्हणून क्रिकेटने त्यांना या उच्च स्तरावरती नेलेलं आहे. राहुल सावंतला लोकांना असं वाटतं ISPL मध्ये राहुल सावंत हा कसा खेळला. राहुल सावंतनी जे काही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्येच्या पूर्वी लेदर क्रिकेट मॅचमध्ये जी काही मेहनत केलेली आहे ती आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. त्याचा फिटनेस लेवल त्याने जो ठेवलेला आहे तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून आज तो तिथपर्यंत खेळू शकला. अनेक लोकांना प्रश्नचिन्ह आहे राहुल सावंत तिकडे काय, पण त्यांनी जे क्रिकेट खेळलंय आज तो चांगल्या A डिव्हिजनच्या क्लबचा महत्त्वाचा मेंबर आहे. कधी कधी तो त्या टीमचा कॅप्टन असतो आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा लोकांना वाटतं की बोरिवलीतला राहुल सावंत का ISPL आहे. अरे त्यांनी ती मेहनत केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळे कष्ट केलेत आणि या सगळ्या कष्टाचा आम्ही विटनेसच होता. सर एक वेळ होता टीम आणि टीमचा मॅनेजर सर्वाधिक इम्पॉर्टंट असतो. तुमची जेव्हा बोरिवली बॉयज टीम बनली त्यावेळी तुमच्या खांद्यांवरती भार होता, तुमचा देखील एक मॅनेजर होता. परंतु तुमचाच खेळाडू आज टेनिस पटलावरचा सर्वात मोठा मॅनेजर झालाय, ज्याच्याकडे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडे मुंबई पासून तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत सर्व खेळाडूंचे नंबर आहेत. अर्थात बाबा थवल बद्दल काय सांगाल, कारण की ISPL मध्ये तो रिप्रेझेंट करतो एका मोठ्या टीमला ॲज अ मॅनेजर म्हणून. बाबा ठवाळ म्हणजे सगळ्यांसाठी आमच्यासाठी बाबा आहे. अगदी लहान असल्यापासून शाळेत असल्यापासून तो माझ्या संघाबरोबर होता आणि शाळा बुडवून कॉलेज बुडवून सुद्धा तो माझ्या संघाच्या मॅचसाठी यायचा. तेव्हा त्याला मी प्रत्येक वेळेला विचारायचो की तू कुठून आलास. तर शाळेतल्या कपड्यावरनं पण सुद्धा बाबा मॅचला आलेला आहे. पण त्यांनी त्या क्रिकेटची जी काही सेवा केलेली आहे, क्रिकेटची जी काही मेहनत त्यांनी त्या क्रिकेटसाठी जी मेहनत केलेली आहे, आज लेदर क्रिकेटमध्ये असा एकही मुंबईचा खेळाडू नाहीये. अख्ख्या मुंबईतला A डिव्हिजन B डिव्हिजन C डिव्हिजन खेळलेला कोणीही प्लेअर नाही आहे जो बाबा ठवाळला ओळखत नाहीये, कारण त्यांनी तेवढी मेहनत केली आहे तिकडे जाऊन. तो त्यांच्या मॅचेस बघतो, त्यांच्याकडून काही शिकला आणि आज तो एक चांगल्या पद्धतीचा कोच आहे आणि एक कोच म्हणून तो असल्याचा मला अभिमान आहे. आणि त्याची मेहनत सुद्धा आम्ही बघितलेली आहे. फक्त खेळणाऱ्यांचीच मेहनत नसते, त्याच्यामागे स्ट्रॅटजी असते, त्याच्यामध्ये स्वतःला तयार करावं लागतं, स्वतः तेवढा वेळ द्यावा लागतो. म्हणून आज बाबा एक इंटरनॅशनल म्हणजे भारतामधला एक चांगला मॅनेजर असल्या कारणाने त्याला ISPL पर्यंतची संधी उपलब्ध झाली. आणि हा खेळाडू, हा व्यक्ती आपल्या गोराईमधला आहे याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या सदिच्छा तुम्हाला म्हटलं पुढच्या वाटचालीसाठी दिलो. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. बसून घ्या, विराजमान होऊ घ्या. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तर प्रिया मात्र निरोप घेत आहेत, त्यांच्या संपूर्ण टीम मात्र निरोप घेते. जाता तुमचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा पुढील वाटचालीसाठी. तुझं कौतुक. मला खरंच काय बोलू मी छान बोलतो. असा मुलगा मला भावा असं वाटलं 2 सेकंद शपथ. खूप छान वाटलं. खूप मी तुला नमन करते. अरे नो. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. ही प्रशंसा नव्हती तर या शुभेच्छा खूप एनर्जी देत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी देतो. पुन्हा गाळा भेट होईल, पुन्हा भेट होईल हीच मात्र अपेक्षा ठेवतो. थँक्यू सो मच. या दरम्यान शिवा शेट्टी वॉरियर टीमचे ओनर अजिंक्यजी सानप साहेब, आपणास मात्र विनंती असेल की आपण यायचंय. आपला एक सन्मान केला जातोय. प्लीज आपण यायचं. आमचे स्कोरर मित्र इकडे या. आता आपण इकडे या. आता आपली जबाबदारी इकडे असेल. थोडंसं इकडे आपण पहिले सानप साहेबांचा सन्मान करूयात. सचिन साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय. तर धन्यवाद. येस फोटोग्राफर, आमचे फोटोग्राफर. ओके मुवमेंट टिपतायत, नो डाऊट. चला
तर नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. थोडा वेळ कॉमेंट्री बंद होती कारण की सुभाष सर आमच्या बरोबर होते आणि भरपूर साऱ्या गोड आठवणींना मात्र पुन्हा एकदा उजाळा दिला गेलाय. बघा काही प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये आलेत, त्यांना विनंती करतो थोडंसं बाहर या. प्रेक्षक वर्ग मैं विनती करना चाहूंगा सभी प्रेक्षक वर्गों से कृपया करके थोड़ा सा बाहर आना है क्योंकि खिलाड़ियों को थोड़ी सी दिक्कत निर्माण हो रही है. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 30 धावा या अंकित केल्या गेल्यात. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दटून उभी आहे आणि अवधूतनी ज्या प्रकारे सांगितलं यावेळेस मात्र जिकरीचे प्रयत्न असणार आहेत. प्रवास खडकर राहिलाय परंतु नशिबाने भरपूर काही आम्हाला दिलंय आणि आता नशिबाच्या जीवावरती नाही खेळायचं तर आता मेहनतीच्या जीवावरती खेळायचं. पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता पॅट्रिक्सनचा. चेंडू उसळी मात्र अप्रतिमरित्या घेतोय. मिट्टी की खुशबू इथे मात्र निश्चित स्वरूपाने विनीतला तो देतोय. चेंडू निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चे टीम ओनर चिराग ठाकूर साहेब यांना मात्र करेन की आपण यायचं व्यासपीठावरती. चिरागजी ठाकूर साहेब आपला देखील एक सन्मान केला जाईल. गोराई किंग्स अनबिटेबल राहिली लीग स्टेज मध्ये परंतु सेमीफायनल मध्ये थोडीशी ताकद कमी पडली परंतु खेळ प्रचंड चांगला राहिला आणि याबद्दल नक्की तुमच्या टीमचा आणि तुमचा एक विशेष सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करतोय. मी बाबा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चिरागजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करायचा. सर्व टीम ओनर्स तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी होती. स्पॉन्सर्स तर आभार व्यक्त केलंच पाहिजे परंतु तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण होती. तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतो. तर जरूर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 30 धावा अंकित केल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपुष्टामध्ये आल्यात. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत की 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. इथून फक्त आणि फक्त 40 मिनिटांचा अवधी शेष आहे आणि 40 मिनिटांच्या अवधीमध्ये भरपूर काय आपल्याला लिहायचं आहे. कोण जिंकेल, कोण सिरीज, कोण उपविजेता. तर डॉक्टर खाडे 11 अर्थातच टीम ओनर खाडे साहेब, डॉक्टर साहेब आमच्या समेत जुडले गेलेत. तर मी विनंती करेन विनायक जाधव तुमच्या शुभ हस्ते आपण खाडे सरांचा सन्मान करूयात. खाडे साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात कारण की दरवेळेला या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धा आणि साहेबांचं योगदान हे अमूल्य असं राहिलंय आणि साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करतो. थँक्यू सो मच खाडे साहेब, खूप खूप आभार. तर नवीन षटक, नवीन गोलंदाज, पहिला चेंडू ब्लॉक हॉलचा मारा. या चेंडूला मिडॉनच्या दिशेने एक धाव कंप्लीट होते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना मात्र प्रचंड असा एक वेगळा अनुभव राहिला. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत, टोलवलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. हातामध्ये असलेली शक्ती, मनगटी ताकद इथे मात्र झोकावून दिले. चेंडूला डिलिव्हर केले, रनआउटची संधी आणि इथे मात्र विनीत मिस्त्री रनआउटच्या माध्यमातून बाधून तंबूच्या आश्रयाला. फटका देखना होता, फटका कलात्मक होता, फटका टेक्निकली साऊंड होता परंतु चूक झालीये. दुसरी धाव घेत असताना बघा प्रेक्षक वर्ग विनंती करतो तुम्हाला, मायबाप जनता थोडंसं पाठीवा. पॉइंटला अगदी व्यासपीठाच्या समोर पॉइंटला काही प्रेक्षक वर्ग आहेत, आमचे स्वयंसेवक सिद्धेश्वर मित्रमंडळ आणि संपूर्ण टीम स्वयंसेवकाची भूमिका जे निभावतायत. टीम टीसीसी तुमच्यासाठी कॉल आहे. तुमचा डगआउट मैदानाच्या आतमध्ये आलाय, पाठी घ्या अन्यथा पेनल्टीचा कॉल असेल. टीम टीसीसी थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊया. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अवधूत आता मात्र विकेटवरती संयमाने टिकून आहेत. गेली कित्येक वर्ष सातत्याने विविध ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा, बोरिवली अंतर्गत होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाहुबली या नावाने या खेळाडूला ओळखले गेले आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणूयात. आणि काय कमालीचा क्रिकेट. ओरपी चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एक रन जरूर मिळते. संयमाने तर पुढे जायचंच आहे, परंतु धावफलकावरती धावा देखील गोळा करायच्या आहेत. धावफलकावरती मोठ्या धावा जर का गोळा करायच्या आहेत तर आता हात खुले करावे लागतील. जी सरासरी आतापर्यंत 9.27 ची राहिली आहे ना, त्या सरासरीला आता कुठेतरी ऍक्सेलेट करावं लागेल. धावफलकावरती आकडे आम्हाला सांगतायत 34 धावा झालेल्या आहेत. इथून जर का सांगायचं म्हटलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये 16 ते 20 धावा जर का एकजूट केल्या गेल्या तर मात्र एक चांगला फायटिंग स्कोर उभा करू शकते टीम TCC. आणि त्यांच्याकडे तो अटॅक आहे, ती गोलंदाजी आहे, तो तोफखाना आहे जो मात्र या धावसंख्येला डिफेन्स देखील करू शकतो. अवधूत तुकाराम जाधव वन ऑफ द बेस्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच वेळा आधी मी उल्लेख केला होता, तुकारामला संधी दिली जाणार का. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तो आलाय, परंतु 8 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि या 8 चेंडूंचा वापर तो कशा प्रकारे करणार हा सर्वाधिक मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये एक ओसांडून वादळाप्रमाणे वाहतोय. 34 रन्स. ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय, हवाई सफर, एअर स्ट्राईक, चेंडू सरळ विसावतोय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक गांगुली उपस्थित. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. विघ्नहर्ता 11 विघ्नहर्ता AK11 टीमचे सर्वेसर्वा टीम मालक अर्थातच कालीम साहेब आज इथे उपस्थित नाहीयेत, परंतु त्यांच्या अब्सेन्स मध्ये रोहन नारकर यांना मात्र मी विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 34 धावा अंकित केल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय आणि ज्या प्रकारे खेळ राहिला अवधूत याचा, अवधूत बद्दल तर मी एवढं सांगेल, जिद तो जिद ही सही, आत्मसन्मान से बढ़कर कुछ भी नहीं. आणि आता आत्मसन्मानासाठी खेळतोय, आता आपल्या नावासाठी खेळतोय, आपल्या टीमच्या नावासाठी खेळतोय आणि त्याची ही धाकड इनिंग टीमला मात्र घेऊन जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जय आलाय, जय वंजारी, एक मोठं नाव टेनिस पटलावरचं, एक विश्वसनीय डावखुर हाताचा फलंदाज. काही काळ या खेळाडूने देखील मैदानावरती अक्षरशः दहशत माजवली, परंतु डोळ्याला झालेली ती इजा, तो चेंडू लागला, तिथून मात्र त्याच्यावरती एक जणू वेगळा काळ आला आणि तिथून तो थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळाला. परंतु कधीही तो कमबॅक करू शकतो याच्यात कुठलीही शंका नाहीये. सातत्याने लोकलचं तो क्रिकेट खेळतोय, सातत्याने आसपासच्या उपनगरांमधले तो क्रिकेट खेळतोय. यावरून हे स्पष्ट आहे थोड्या दिवसामध्ये प्रत्येकाचा कार्यक्रम हा करणारच जय, याच्यात कुठलीही शंका नाहीये. 34 धावा फलकावरती 4 षटकांचा होतो खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडू अद्याप देखील शेष. तर थोड्याच वेळामध्ये या विभागाचे कार्यसम्राट दमदार अंबादार आणि विकासाला सातत्याने आपल्या खांद्यांवरती घेणारे विकासाचे प्रणेते अर्थातच गोराईचा विकास हाच माझ्या उराशी ध्यास असे आपले सर्वांचेच लाडके उपाध्याय साहेब मात्र थोड्याच वेळामध्ये इथे उपस्थिती होतील. आणि त्याचबरोबर शिवा शेट्टी साहेब त्यांचं देखील शुभागमन आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपण जरूर घेणार आहोत. लोअर फुलटॉस चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅट्समन आउट. येस, पंचांचा इशारा इथे मात्र बाद येतोय आणि पंचांनी दिलेल्या निर्णयाला स्वीकारणं आणि त्याचा सन्मान करणं ही एक चांगली खेळाडू वृत्तीपणा आहे आणि हेच मात्र आपल्याला जरूर आवर्जून पाहायला मिळालं. फलंदाज अवधूत मात्र बाद होतात. एक चांगली इनिंग त्यांनी मात्र इम्पॉर्टंट मॅच मध्ये साकारली. खूप चांगला खेळ त्यांचा मात्र राहिला, परंतु अपेक्षा भरपूर साऱ्या व्यक्त केल्या जात होत्या
त्या अपेक्षांना मात्र पूर्णत्वाला आणू शकले नाहीयेत, परंतु एक शॉर्ट आणि स्वीट इनिंग त्यांची मात्र आपल्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतील हा सर्वाधिक मोठा प्रश्न असेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. 34 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच चालू आहे मित्रांनो. अपेक्षा 50-55 आहेत, परंतु संघ अडचणीमध्ये सापडलाय. तुकाराम देखील बाद झालाय, अवधूत देखील बाद झालाय. जय मैदानाच्या आतमध्ये तटस्थ उभा आहे, परंतु जय त्या प्रकारे चार्ज आपल्या हातामध्ये घेणार का, लगाम आपल्या हातामध्ये घेत आपल्या टीमला वेगाने पुढे घेऊन जाणार का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न. 34 धाव फलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश मोरे हे मात्र आलेले आहेत. एक फिट अँड फाईन खेळाडू. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू मनल यांचा. पहिला चेंडू लॉफ केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट. वन मोर विकेट. इथे मात्र बादून तंबूच्या आश्रयाला विकेट ऍडेड इन टू द काट. तर यस जरूर आपण पाहतोय की फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. कॅच आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत आणि आलेला पहिलाच फटका मोठा खेळायचा प्रयत्न. बघा शेवटचे काही चेंडू शेष आहेत. तुम्ही किती मोठे फटके मारताय ना, याहून अधिक महत्वाचं की तुम्ही किती धावा गोळा करतायत. सध्याच्या घडीला एक ट्रेंडच झाली आहे मैदानाच्या आतमध्ये जाणं, षटकाराने चौकार लगावणं, व्हिडिओ बनवणे, स्टेटस आणि स्टोरीला टाकणे. परंतु क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र सिंगल डबल वरती देखील फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक निर्धाव चेंडू एक मोठा प्रश्न तुमच्या समोर बनू शकतो, परंतु केली गेलेली स्ट्राईक रोटेशन मात्र तुम्हाला जरूर सहकार्याची भूमिका दर्शवेल. अजून एक निर्धाव चेंडू. संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची आणि जयने ती मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. डॉट बॉल अजून एक येतोय आणि ओव्हर हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट होतोय. सो मच. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत 10:20 झालेले आहेत मित्रांनो. 34 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज की रात सबसे यादगार रात रहेगी, कारण की आजच्याच रात्री आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची ट्रॉफी भारतीय संघाने जिंकली आणि जीपीएल चा पहिला वहिला विजेता. बघा किती स्पर्धा, एखादी स्पर्धा असते ना, एखादी मोठी क्रिकेटची स्पर्धा, ज्या प्रकारे रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा असेल, मेमोरियल ट्रॉफी असेल सानपजी यांची, या प्रत्येक स्पर्धेची एक विशेषता अशी राहिली, ती स्पर्धा मोठी आहे याच्या शंका नाहीये, परंतु जो पहिला विजेता असतो ना त्याची ख्यातीच वेगळी असते. आणि जीपीएलचा पहिला विजेता ठरणार कोण हे थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येईल. ऑन साइडला भिरकावून जरूर लागलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त सिंगल. जय जीवाच्या आकंताने प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचे, परंतु त्याचे प्रयत्न इथे यशस्वी होत नाहीयेत. धाव फलकावरती आपण पाहतोय की अवघ्या 35 धावा अंकित केल्या गेल्यात. काय घडेल काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजांचा बोलबारा राहिलाय. आर्यन 11 टीम तुमचं एक विशेष कौतुक करतो. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये 100 आउट ऑफ 100 तुमच्या खेळाडूंनी मात्र अप्रतिम खेळ दाखवलाय. शेवटचे 2 बॉल शेष. त्यानंतर तर यस पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊयात. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 37 धाव फलकावरती आल्यात. मी अक्षयजी बांदवडेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय प्लीज, आपणास विनंती असेल, कारण की एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. एक मोठा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. अंतिम टप्पा या संपूर्ण स्पर्धेचा चालू आहे, परंतु जाता जाता एक मोठा अजून एक सन्मान आपला इथे शेष आहे, तो मात्र आपण पूर्ण करणार आहोत. खोला टाकला होता चेंडू, खोदून जरूर काढला ऑन साइडला. मनगटाच्या साहाय्याने चेंडू टोलावला गेलाय. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तिसरीसाठी कॉल दिला जाणार का? हो, जयने स्ट्राईक सोडले, परंतु फलंदाज रनआउटच्या माध्यमातून होत आहे तिथे बाद. 39 धावा स्कोर कार्ड वरती आली आहे मित्रांनो आणि 40 धावांचं आव्हान टीसीसी टीमने आर्यन 11 संघाच्या समोर मात्र ठेवलंय.
तर यस आपण पाहतोय की 39 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत आणि 40 धावांचं आव्हान इथे मात्र सेट केलं गेलंय. या दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. एक असा खेळाडू ज्याने मात्र खऱ्या अर्थानं मुंबई टेनिस क्रिकेट आणि मुंबईचं नाव उंचीवरती नेलं. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, प्रत्येक मध्ये या खेळाडूने मात्र इम्पॅक्ट दर्शवलाय. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबरच लहानाचा मोठा झालेला आणि आपल्याच गल्लीमध्ये खेळलेला हा खेळाडू आता मात्र इंटरनॅशनल लेवलचं टेनिस क्रिकेट खेळतोय. हो मित्रांनो, नो डाऊट राहुल सावंत यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. तर विनंती असेल राहुल आपण यायचंय, एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आपला केला जाणार आहे. तर विनंती असेल अक्षयजी की आपल्या शुभ हस्ते आपण राहुलजी यांचा एक विशेष सन्मान करणार आहोत. एक असा खेळाडू ज्याने मात्र ISPLच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन गोराईचं नाव अधोरेखित केलंय, ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट. एक असा खेळाडू जो मात्र लेदर क्रिकेटमध्ये आपलं भविष्य आजमावतोय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मित्रांनो हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोरिवलीचं नाव, गोराईचं नाव घेऊन जाईल. या साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा या मात्र आज व्यासपीठाच्या माध्यमातून देऊयात. तर राहुल, थोडंसं आम्ही तुमच्याबरोबर आज डिस्कस करणार आहोत. वेळ आम्हाला मिळाली आहे. ISPLला मला येता नाही आलं, परंतु आज तुम्हाला मिळालायस, तर तुझ्याबरोबर थोडीशी चर्चा आम्ही जरूर करणार आहोत. तर राहुल, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. प्राईड मुवमेंट आहे एका ISPLच्या खेळाडूबरोबर मी बोलतोय. एकंदरीत काय सांगशील, पहिली वहिली GPL प्रीमियर लीग, ती पण डे नाईट? तिकडे कॅमेरा. पहिलं तर एक पप्पू, अमित थवाळ, स्वराज आणि बंड्या, ह्या लोकांचं खूप कौतुक करायला पाहिजे की ह्या लोकांमुळे ही टुर्नामेंट सक्सेस झाली आहे. कारण डे टुर्नामेंट तर खूप होतात, नाईट टुर्नामेंट ह्या सगळ्यांमुळे टुर्नामेंट झाली आहे. म्हणजे याच्या मागे पण खूप जण आहेत, पण मेन हे पुढे आहेत, त्याच्यामुळे ही टुर्नामेंट झाली. आणि असं वाटत नाही की कुठली लीग चालू, म्हणजे कुठली एक प्रीमियर लीग चालू आहे, असं वाटतं की कुठल्या मोठ्या स्तराची टुर्नामेंट चालू आहे, ओपन टुर्नामेंट चालू आहे. त्याच्यामुळे सगळे येऊन, म्हणजे प्रेक्षक पण येऊन ही टुर्नामेंट बघतायत. म्हणजे ही पूर्ण माझ्या लाईफमध्ये ही खूप मोठी टुर्नामेंट आहे जी या लोकांनी सिद्ध करून दाखवली आहे. प्रत्येक सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही किती मोठी टुर्नामेंट खेळला, तुम्ही किती लाखाची टुर्नामेंट खेळला, तुम्ही किती टूर केले, याहून इम्पॉर्टंट असतं तुम्ही तुमच्या घरची प्रीमियर लीग खेळलात का. आणि हा सर्वात मोठा प्रश्न आणि याचा उलगडा आज इथे झालाय. कौतुक तुम्ही केलेत. एकंदरीत काय डिफरन्स सांगेल, तुम्ही देखील मोठ्या टुर्नामेंट खेळता आणि याच्यामधला डिफरन्स तर काय नाही आहे, कारण सेमच क्रिकेट आहे. कारण जी टुर्नामेंट मी बाहेर जाऊन खेळतो ती सेम टुर्नामेंट, सेम फिलिंग ह्याच टुर्नामेंटमध्ये येते. असं वाटत नाही की कुठली मी घरातली लीग खेळतोय, असं वाटतं की कुठली म्हणजे ओपन टुर्नामेंटच येऊन खेळतोय असंच वाटतंय. काही खेळाडू जे लेदर क्रिकेटमध्ये कुठेतरी कमी पडतात, परंतु त्यांच्यासाठी टेनिस क्रिकेट हे एक चांगला ऑप्शन आहे. आणि सध्या आता टेनिस क्रिकेटला एक मुगळी उंची मिळाली आहे ISPL साठी. तर काय सांगशील, हे प्लॅटफॉर्म कशा प्रकारे वाट पाहतायत या सर्व खेळाडूंची? वाट हेच आहे की तुम्ही जे अपकमिंग यंगस्टर आहेत त्या लोकांनी, की मगाशी सुभाष सर पण बोलले की तुम्ही तुमचा फिटनेस आणि तुम्ही जी प्रॅक्टिस करता ती प्रोसेस तुम्ही किती वेळ कंटिन्यू ठेवू शकता. मेन आहे तुमचा डाएट, की तुम्ही सकाळी किती वाजता उठता, तुम्ही जिम ट्रेनिंग किती वेळ करता आणि तुम्ही क्रिकेटला किती वेळ देता आणि क्रिकेटसाठी तुम्ही काय करता. हा वेळ तुम्हाला सगळा कॅल्क्युलेट होतो आणि तुम्ही त्या टायमावर जाऊन खेळता. कारण सगळ्यांनाच तिकडे पोहोचणं पॉसिबल नाही आहे. तुम्ही किती प्रयत्न करता आणि किती मेहनत करता, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस तरी मिळणार. एक गोराईचा प्लेअर राहुल सावंत आम्ही ISPL मध्ये बघितला. अजून एखादा खेळाडू तुझ्या नजरेतला जो मात्र येणाऱ्या भविष्यामध्ये तुझ्या खांद्याला खांदा लावून ISPL मध्ये असेल, एखादा खेळाडू तुझा आवडता? एखादा नाही, असे खूप सारे प्लेयर आहेत तिकडे. त्याच्यामध्ये एक आहे ऋषी आहे जो त्या गोराई किंगमध्ये होता. सोहम राणे आहे, लक्ष आहे, अजून एक तो अमय महामुनी आहे, तो एक बॉलर आहे, तो एक जाऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या तेच आहे की लोक बाहेर जाऊन जर तुम्ही खेळाल, तुम्ही तुमचा लेवल जर तुम्ही लेवल अप कराल तर तुम्ही डेफिनेटली त्या टुर्नामेंटला जाऊ शकतात. कारण की ते पण जे ISPL खेळत आहेत तेही त्यांच्या लीगमधूनच खेळून बाहेर आलेले आहेत. येस, थँक्यू सो मच राहुल. खूप चांगल्या तुम्ही इथे मात्र काही टिप्स आणि काही गोष्टी या खेळाडूंना दिला. मित्रांनो, राहुलच्या वक्तव्यातून हे स्पष्ट आहे, तुमची कन्सिस्टन्सी मॅटर करते. तुम्ही एखाद्या काळामध्ये फॉर्म मध्ये येऊ शकता, परंतु त्या फॉर्मला बरकरार ठेवण्यासाठी तुमची मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट असते. या साऱ्या शुभेच्छा त्यांनी मात्र तुम्हाला दिल्या आहेत. आणि राहुल, अजून स्वप्न आहेत भरपूर, तू मोठा व्हावा. ISPL मध्ये पाहिलं, आता एकच स्वप्न आहे, ते म्हणजे सरळ
इंडिया टीमसाठी. या साऱ्या शुभेच्छा तुला मात्र देतो. थँक्यू सो मच. हे होते राहुल सावंत, जे मात्र गोराईचे खेळाडू आहेत, ज्यांनी मात्र गोराईच्या अभिमानामध्ये अजून एक वेगळा चांद लावलाय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या चांदचे 4 चांद केल्याशिवाय हा शांत राहणार नाहीये. तर नाव बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय. स्पीकर थोडासा आवाज वाढवा ना, थोडासा. चला स्पीडअप करूयात, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊयात. 40 धावांची आवश्यकता असणार येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. भरपूर सारे क्रीडा रसिक होते जे आवर्जून राहुलचं इंटरव्ह्यू ऐकत होते. मॅचला अक्षरशः थांबवलं गेलं होतं जेव्हा राहुल बोलत होता. हे एक प्रेस्टिजियस हॉनेस्ट मुवमेंट आहेत, ज्यावेळेला मात्र सर्व खेळाडू आपल्यामध्येच असलेल्या एका खेळाडूला देतात. ही मिळकत आहे जी पैशाने मिळवता येत नाही. याच्यासाठी तुमचं योगदान हवं असतं, तुमचा प्रामाणिकपणा हवा असतो, तुमचा निस्वार्थपणा हवा असतो, आणि जो राहुलने दाखवलाय. तर जरूर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती, धाव फलकावरती आपण पाहतो की श्री गणेशा झालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव आला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो की वाईडच्या माध्यमातून एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्ड मात्र जाऊन थांबतोय 1च्या घरामध्ये. 29 चेंडू 39 धावांची आवश्यकता असणारे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सौरव आणि सुधीर याला आपण पाहतोय. सुधीर आज संपूर्ण दिवसभर तळपलाय आणि हो यस सुधीर हा थांबणार नाहीये. ऑन साइडला खेळलाय मोठा फटका, पंचांचा इशारा, यस इट्स सिक्सर, षटकार. संपूर्ण दिवसभर अनस्टॉपेबल सुधीर आपल्याला पाहायला मिळालाय. कोण थांबवणार या वादळाला, कोण थांबवणार या सुधीरला, आणि हा सुधीर थांबणार कसला हेच मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण खेळाडूंच्या गळ्यातलं ताईत आता मात्र सुधीर बनलाय. त्याचा खेळ बोलतोय, त्याचे षटकार बोलतायत, त्याचे चौकार बोलतायत, त्याचा परफॉर्मन्स आज संपूर्ण दिवसभर चर्चेचा विषय राहिला या गोराई परिसरामध्ये. 28 चेंडू 33 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अनुज लेग ब्रेकचा एक अप्रतिम गोलंदाज आहे, आणि उजव्या हाताचे लेग ब्रेक गोलंदाज खूप कमी पाहायला मिळतात. कारण की सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं की तुमच्याकडे डावखुरे गोलंदाज किती आहेत हा चर्चेचा विषय असतो. मराठा वॉरियर्स टीमचे ओनर समीरजी यांचा मात्र एक विशेष सन्मान इथे मात्र केला जातोय. आणि निसटता विजय अगदी त्यांनी जवळून पाहिला. सेमीफायनलची ती मॅच TCC बनाम, शेवटचे 2 चेंडू 10 अवयव होते, एक षटकार ठोकला होता, परंतु 3 धावा पॅनल्टीच्या कुठेतरी जिवारी लागल्यात की काय. थँक्यू सो मच मराठा वॉरियर्स टीम, आणि त्याचबरोबर समीरजी तुमचं देखील. लाऊड अपील आणि हो यस पंचांचा इशारा इथं मात्र येतोय. फलंदाज बाद होत आहे सौरव, आणि सौरवच्या खेळीचा इथे मात्र होतोय अंत. बघा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळाने टर्न घेतलाय. नो डाऊट TCC टीमकडे असलेली भेदक गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बलबुत्यावरती सेमीफायनलची ती मॅच 47 धावांना मराठा वॉरियर्सच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या प्रकारे डिफेन्स केलं होतं, अप्रतिम तो खेळ राहिलाय. जिथे थांबले होते तिथूनच पुन्हा एकदा मात्र त्यांनी सुरुवात केली आहे. प्लीज चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, नवीन बॅट्समन लवकर यायचे, आपण वेळ कमी आपल्याकडे. सुमित येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली या टीमचा भरभक्कम शरीरयष्टी सुमित गवस, षटकारांचा बेताज बादशाह, रन मशीन ऑफ आर्यन 11 मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एकीकडे आपण पाहतोय अनस्टॉपेबल सुधीर, आणि दुसरीकडे मात्र रन मशीन आर्यन 11 ची सुमित मात्र आलेले आहेत. वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. ज्या प्रकारे या दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप रचली आहे, ज्या प्रकारे त्यांनी भागीदारी दर्शवली आहे, ज्या प्रकारे धाव संख्येचा पाठलाग करत असताना जो इंटेन्शन, जो एक टेम्परामेंट पाहिजे होतं ना, ते सर्व काही या खेळाडूंमध्ये ठासून भरलंय. कट करण्याचा प्रयत्न, हलकासा लेग ब्रेक होणारा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. डॉट बॉलची इथे मात्र सांगता केली जाते. 5 चेंडूंचा होतो खेळ समाप्त. 8 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 25 चेंडू शेष आहेत आणि 32 धावांची आवश्यकता असेल. आमच्या स्क्रीनवरती देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवते. खऱ्या अर्थाने गोराईकर तुमचा मी आभार व्यक्त करेन, कारण की खेळाडूंना उत्तेजना, खेळाडूंचा आत्मविश्वास तेव्हाच दुगणित होतो ज्या वेळेला मात्र प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती एखाद्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. मैदानाचा असा कुठला कोपरा नाहीये जिथे मात्र प्रेक्षक वर्ग नाहीयेत. राकेशजी दळवी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे, तर विनंती असेल राकेशजी दळवी साहेबांना की आपण देखील यावं व्यासपीठावरती. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. राकेशजी दळवी साहेब या, आपलं वेलकम असेल.
राकेशजी दळवी साहेब हे देखील आमच्या समेत आमच्या व्यासपीठावरती जुडले गेलेत. यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान हे आमच्यासाठी अमूल्य राहिले. याबद्दल नक्कीच मी साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्यांना देखील विनंती करतो की आपण विराजमान होऊन घ्यायचे. आणि त्याचबरोबर सचिनजी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी दळवी साहेबांचा यथोचित मान सन्मान आदर सत्कार मात्र करायचा आहे. यांचं योगदान हे न विसरण्यासारखं आहे. थँक्यू सो मच दळवी साहेब. नाउ बॅक टू द क्रिकेट. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय यष्टांच्या पाठून मात्र संपूर्ण मॅचला इथे हँडल करतोय. केंद्रस्थानी तो आहे मित्रांनो. विकेटच्या पाठीमागे उभा राहून कंट्रोल करतोय. रिमोट त्याच्या हातामध्ये आहे या संपूर्ण इनिंगचं. आणि कशा प्रकारे या मॅचला तो पुढे घेऊन जाईल हे पाहणं जोगं असेल. नवीन गोलंदाज विकल्प विनीत मिस्त्री. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. अनस्टॉपेबल सुधीर मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. भाषा एकच आहे, षटकार चौकार षटकार चौकार. आणि हा आलाय नेत्रदीपक षटकार. काय खेळलाय, काय बरसलाय, काय तुटून पडलाय. अक्षरशः विरोधकांना संधी देखील देत नाहीये विचार करण्याची. त्यांचे प्लॅन जे मनामध्ये आखले जात आहेत ना त्या प्लॅनला पूर्णपणे इथे त्यांनी तोडून काढले आणि अक्षरशः कंबरट मोडले या गोलंदाजांचं. 14 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोराई प्रीमियर लीग एडिशन 1 संस्करण पहिलं, पर्व पहिलं, पहिला साल आहे. क्या बेमिसाल आहे. अप्रतिम अशी क्रिकेटची स्पर्धा, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली, जी मात्र साकारली जाते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थात पेप्सी मैदानावरती. याची देही याची डोळा. धीम्या गतीने इथे मात्र चेंडूला डिलिव्हर केलं गेलं होतं. सुधीरचा संयमपणा, सुधीरचा टेम्परामेंट हा अक्षरशः वेड लावून जातोय मित्रांनो. ज्या प्रकारे रितेश देशमुख याने वेड लावलं होतं सिनेमा सृष्टीमध्ये त्याच प्रकारे वेड लावलंय या सुधीरने या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारे तुटतोय, ज्या प्रकारे बरसतोय, ज्या प्रकारे संयम दाखवतोय, ज्या प्रकारे शांत राहतोय, ज्या प्रकारे तो स्ट्राइक रोटेट करतोय, ज्या प्रकारे तो धावफलक खालतं ठेवतोय, सर्व गुण संपूर्ण फलंदाज म्हणून सुधीर उभा राहिला या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षक जय चेंडूच्या खालती, चेंडू मात्र हातामधून निसटलाय. कॅच कंप्लीट झाला असता, कॅच कंप्लीट झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातामधून निसटलाय. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नाला मात्र यशामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करतोय. 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहिले. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू, तब्बल 100 खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदानावरती ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर सारे खेळाडू रेस मध्ये होते, परंतु लिलाव पद्धतीमध्ये काहींचं नशीब इथे कमी पडलंय की काय असं म्हणावं लागेल. प्रत्येक खेळाडूवरती बोली लागली होती. पंचांचा इशारा, इथे मात्र नो बॉल आणि फ्री हिट. फ्री हिट. उघडे डोळा पहा नीट, इथे आलाय फ्री हिट. या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन या स्पर्धेसाठी होते. खऱ्या अर्थाने या विभागाचे भाग्य विधाते आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर एकच उराशी ध्यास, बोरवलीचा विकास अर्थातच संजयजी उपाध्ये साहेब यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होते. राजूजी देसाई साहेब, राजूजी देसाई साहेब यांचं देखील इथे शुभागमन होतंय. यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. डीजे थोडासा आवाज ठेवायचा. निश्चित तौर से आप देख सकते हो हमारे मंच के ऊपर एक बड़ी हस्ती जिनके माध्यम से इस परिसर का काफी बड़ी मात्रा में विकास और विकास किया गया है.
बोरिवली का विकास यही हमारे दिल में ध्यास, हेच मात्र ज्यांचं वक्तृत्व राहिलंय. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर निस्वार्थ भूमिका दर्शवणारा हा चेहरा जो गेली कित्येक वर्ष कानाकोपऱ्यापर्यंत अक्षरशः गल्ली बोळापर्यंत प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन या जनतेचे प्रश्न मार्गी लावतोय. एक आपल्या हक्काचा आवाज, आपल्या हक्काचा माणूस आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर एक निस्वार्थ नेतृत्व जे मात्र आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच संजय साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत यावेळेस मात्र आपल्या व्यासपीठावरती करूयात. या विभागाचे विद्यमान आमदार आहेत, परंतु त्यांच्या वागण्यामध्ये एवढा सर्वसामान्यपणा आहे की आपल्यामधलाच एक आपला पाहुणा, एक आपला मित्र, आपला भाऊ हा मात्र आपल्याबरोबर वावरतोय की काय. त्याचबरोबर आपण पाहतोय की या परिसराचे कार्यसम्राट दमदार माजी नगरसेवक अर्थातच शिवासाहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत आणि राजू देसाई साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत. यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी बसून घ्यायचंय प्लीज. सबसे विनती करना चाहूंगा कि प्लीज आप विश्राम लीजिए और इस प्रतियोगिता का आनंद भी लीजिए. ये स्कोर आम्ही सांगतोय 20 रन झालेत. तर बघा शिवा शेट्टी साहेबांचं किती मन मोठं. आम्ही शिवासाहेबांना विनंती केली परंतु शिवासाहेबांनी सांगितलं की मी नाही, आज आयोजक करतील. तर सचिन जी यही अपन मैं विनती करना चाहूंगा संजय सर से कि कृपया आगे आइए. आपका एक विशेष सम्मान यहाँ पे आ रहे मंच के ऊपर लिया जाएगा क्योंकि आपका जो योगदान रहा है बोरिवली के लिए, आपका जो काम रहा है बोरिवली के लिए, ये न भूलने वाला है. यानंतर राजूजी देसाई साहेब. तर या सन्मान आपण पाहतोय साहेब राजूजी देसाई साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. बोरिवलीचे अध्यक्ष आदरणीय सुरेंद्रजी गुप्ता साहेब यांचा देखील एक सन्मान केला जातोय. अध्यक्ष साहेब आहेत आणि यांचा देखील एक सन्मान केला जातोय. प्रोटोकॉलच्या हिशोबाने जर का सांगायचं हा प्रथम स्थानी असतो, परंतु त्यांचं मन मोठं आहे, परंतु त्यांचा एक विशेष सन्मान आपण जरूर करतोय. अमित सर आपला देखील आम्ही एक सन्मान करत आहोत. अमित सर यांचा देखील एक सन्मान करूयात. आणि या वॉर्डचे अध्यक्ष बाळा पारकर साहेब आपला देखील एक सन्मान केला जाईल. शुभम मिश्रा यायचं आपण. बाळा पारकर साहेबांचा सन्मान करायचा आपण. त्यानंतर शेखरजी शिंदे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अमितजी कदम साहेब यांचा देखील आपण एक सन्मान करणार आहोत. अमितजी कदम साहेब. यानंतर संजय साहेब थोड्याशा शुभेच्छा सदिच्छा या स्पर्धेसाठी देतील. मी विनंती करेन संजय सरांना. गोराई प्रीमियम लीग मध्ये ज्या संघांचं मॅच चालू आहे ते सर्व खेळाडू, सर्व दर्शक, सर्व आयोजक, माझे सहकारी शिवा शेट्टी, राजूभाई, सुरेंद्र गुप्ताजी, अमितजी, बाळा पारकरजी. आताच थोड्या वेळापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि म्हणून भारतीय क्रिकेट संघाचं मी अभिनंदन करतो. आपले सर्वांचे लाडके बोरिवलीचे सुपुत्र, एक सामान्य कुटुंबातून मोठा झालेला, आपल्या श्रम कौशल्याने भारतीय क्रिकेट संघात ज्यांनी केवळ स्थान नाही मिळवलं तर तो त्याचा कॅप्टन झाला. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला. आज 7व्या इंटरनॅशनल लेवलचं कप जिंकण्यात
त्याच्या नेतृत्वात आपल्याला यश मिळालं. खरं तर क्रिकेटच्या पिचवरती भाषण करायचं नव्हतं याची मला जाणीव आहे. पण जर कोण आपल्या बोरिवलीच्या लाडक्या बोरिवलीच्या सुपुत्राचा अपमान करत असेल तर जर मी त्याचा उल्लेख केला नाही तर हे योग्य ठरणार नाही. आणि 4 दिवस आधी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रोहित शर्मा मोठा आहे, अनफिट आहे हे बोलून जे आपल्या रोहितचा अपमान केला आहे त्याबद्दल काँग्रेसने रोहितची जाहीर माफी मागितली पाहिजे, देशाची माफी मागितली पाहिजे, बोरिवलीची माफी मागितली पाहिजे, मुंबईची माफी मागितली पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. रोहित फिट आहे की अनफिट आहे त्याने आज क्रिकेटच्या मैदानावर दाखवून दिलं. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त कौशल्य, रणनीती, नियोजन, शांत संयमी आपला कॅप्टन रोहित शर्मा यांनी आपल्याला विजयश्री मिळवून दिली. आज संपूर्ण देश तिरंगा घेऊन नाचत आहे. आपल्या सर्वांची छाती आज चौडी झाली आहे. आणि म्हणून एकदा पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो, आपले कॅप्टन रोहित शर्मा यांचं अभिनंदन करतो. आणि डे अँड नाईट पहिल्यांदाच मला सांगितलं या पेप्सी ग्राउंडवरती मॅच होत आहे. सुंदर मॅच रंगलेला आहे. एवढे सुंदर दर्शकसुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने जे क्रीडांगण आहे इथे एवढा सुंदर मॅच आयोजित केल्याबद्दल गोराई प्रीमियम लीगचे सर्व आयोजकांचे मी अभिनंदन करतो. आणि एकदा सर्व मी रिक्वेस्ट करीन अंपायरना, एकदा भारतीय क्रिकेट संघासाठी आपण उभे राहून जोरदार टाळ्या वाजूया. इंडिया इंडिया, भारत माता के, भारत माता के. रोहित शर्मा का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, रोहित शर्मा का अपमान. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. परंतु जाता जाता एक मी तुम्हाला विनंती करतो, क्षमा पण व्यक्त करतो, कारण की संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना 4 पिलर या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख होते ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते केला जावा ही शिवासाहेबांची इच्छा होती. तर विनंती असेल बाबा थवल, सचिन, बंड्या आणि त्याच्याबरोबर विनायक आणि स्वराज, आपण 5 जणांनी यायचंय. आपल्या 5 जणांचा एकत्रितपणे एक सन्मान साहेबांच्या शुभहस्ते केला जाईल. एक खूप मोठं असं नेतृत्व या परिसराचं, कार्यसम्राट दमदार आमदार. आणि याचबरोबर आपण पाहतो की आर्यन 11 संघ ठरतोय GPL सीझन 1 विजेता. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. साहेबांचं येणं आणि आर्यन 11 संघांचं जिंकणं हा दुग्ध शर्करा योग मात्र आज पाहायला मिळतोय साहेबांच्या शुभ हस्ते. आकाश, आकाश साहेबांचे चालक, आमदार साहेबांचे गाडीचे चालक विनंती. आकाश, आपण गाडीच्या जवळ यायचं लगेचच प्लीज. आपणास आपल्या सर्वांच्याच लाडके आदरणीय विद्यमान नगरसेवक, कार्यसम्राट दमदार. एकच उराशी ध्यास, बोरिवलीचा विकास आणि फक्त विकास. एक निस्वार्थ, निर्भीड आणि कार्यसक्षम नेतृत्व आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय की प्रमुख आयोजक कमिटीचा एक विशेष सन्मान केला जातोय. स्वराज यांचा सन्मान केला जातोय. अजिंक्य सानप, अजिंक्य सानप आपण देखील यायचे प्लीज. हे आमचे काही प्रमुख आयोजक आहेत आणि यांचा एक विशेष शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर बोरिवलीकर आणि बोरिवलीकरांचे प्रश्न हे थोडेसे किचकट आहेत, परंतु जिथे संजय साहेब आहेत तिथे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय महेशजी मोरजकर यांचा देखील एक सन्मान केला जातोय. अमोलजी
थांबा जरा. तर अमोलजी यायचं आपण. ज्या प्रकारे साहेबांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आणि ज्या प्रकारे त्यांना आवर्जून वक्तव्य केलं की बोरिवलीची आणबाण शान हा रोहित शर्मा तर राहिलेलाच आहे. प्रशांत पुजारी यांचा देखील सन्माननीय आमदार श्री संजय उपाध्याय यांच्याकडनं सन्मान होणार आहे. हॅलो. त्यानंतर आपल्याला लागलेले अंपायर्स विरल पारेख यांनी देखील एक अंपायरिंगची उत्तम अशी प्रतिमा इथे दर्शवलेली आहे. त्यांचे देखील आपण सत्कार करणार आहोत. विरल पारेख, नितीन शर्मा, कृपया दोन्ही अंपायर्सने स्टेजवर यायचे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, चला या साहेबांना लगेचच रवाना व्हायचंय. वेळ कमी आपल्याकडे, प्लीज भरपूर उशीर होतोय. प्लीज प्लीज चला सर्वांनी पुढे या. आर्यन 11 TCC आणि सर्व आमचे प्रेक्षक वर्ग. प्रसादजी भालेकर साहेब तुमचा देखील आभार व्यक्त करतो. आज ते उपस्थित नाहीत परंतु तुमचं देखील. प्रसाद भालेकर या आपण. दोन्ही टीम्स TCC अवधूत अवधूत लवकर या. आर्यन 11 विनीत चला प्लीज. बघा आमदार साहेबांना उशीर होतोय. प्लीज चला लवकरात लवकर आपण वाइंड अप करायचं आपल्याला. टीम मीटिंग प्लीज थांबवायचे आहेत. संपूर्ण स्पर्धा अप्रतिम राहिली, संपूर्ण स्पर्धा देखणी राहिली आणि याच्या मागचा खरा सूत्रधार जर का कोण असेल तर ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शिवा शेट्टी साहेब. आणि अंपायर अवधूत अवधूत यायचे. अंपायर्स आपण देखील यायचे प्लीज. येस पारेख साहेब इथे आहेत. नितीन पण आहे. शिवा शेट्टी साहेबांना विनंती असेल की दोन्ही अंपायर्स यांचा सन्मान करूयात आपण. प्लीज चला दोन्ही टीम्स यायचे आपण लवकरात लवकर. आपण त्वरितच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मित्र समोर जा ना. इथून कसा दिसेल. अरे यार बाबा